हाय हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता. माझ्या आर्ट क्राफ्टी प्राजक्ता या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, गुढीपाडवा आला आहे आणि ही आहे आमची गुढीची साडी. म्हणजे माझ्या सासूबाईंनी ही साडी स्पेशल गुढीसाठी ठेवली आहे. गेली कित्येक वर्ष ही साडी गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधी बाहेर काढली जाते. गुढीसाठी वापरून त्याला 1 दिवस ऊन दाखवलं जातं आणि मग ती पुन्हा कॅरी बॅगमध्ये जाते पुढच्या वर्षी निघण्यासाठी. सध्या मार्केटमध्ये गुढी स्पेशल साडी मिळते. खूप जास्त ट्रेंड सुरू आहे या साड्यांचा. अगदी खण, सिल्क, पैठणी अशा अनेक प्रकारच्या फॅब्रिक आणि कलर ऑप्शनमध्ये या साड्या अवेलेबल आहेत. अगदी स्पेशल गुढीची साडी. मग म्हटलं, ही पण तर आपली स्पेशल गुढीची साडी आहे वर्षानुवर्षांपासून. मग आपण हिला पण तसा स्पेशल लुक देऊयात. या साडीला मी 2 लेअरमध्ये बनवत आहे आणि पदराचा हिरवा काठ मी याची बॉर्डर म्हणून वापरणार आहे. वरच्या लेअरसाठी उरलेल्या साडीची बॉर्डर वापरत आहे. याच साडीच्या पदराचा प्लेन तुकडा वापरून माझी लेक तिच्या डॉलसाठी लेहंगा बनवत बसली आहे बघा. साडीच्या दोन्ही लेअरवर लेस लावून ते दोन्ही पार्ट्स एकमेकांवर जोडून घेतले आणि आता त्याच्या प्लेट्स टाकूया. फ्रेंड्स, ही गुढीची साडी बनवणं खूप सोपं आहे. तुमच्या घरी शिलाई मशीन असेल आणि तुम्हाला बेसिक शिलाईवर जमत असेल तर तुम्ही सुद्धा घरीच अशी गुढीची साडी शिवू शकता. मागच्या वर्षी मी मोठ्या ब्लाउज पीसचा वापर करून प्लेन डिझाईनवाली गुढीची साडी बनवली होती माझ्या आई बाबांसाठी. त्याचा फुल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर साडीची वरची टोपी शिवून झाली आणि आपली गुढीची साडी पण रेडी झाली. टोपीसोबत 2 बंदही मी शिवले आहेत. आपलं शिलाई काम संपलं आहे तर शिलाई मशीनला कव्हर घालूया आणि आता पहा आपल्या गुढीच्या साडीचा फायनल लुक. मोठ्या गुढीच्या साडीसोबतच मिनिएचर गुढी पण खूप ट्रेंडमध्ये आहे. खरं तर ही गुढी क्राफ्ट वर्क म्हणूनच बनवली जात होती, पण लोकांना हिचं मिनिएचर क्यूट रूप आवडलं आणि कुठे पूजेसाठी म्हणा किंवा कुठे शोपीस म्हणून म्हणा ही मिनिएचर गुढी खूप व्हायरल झाली. ही गुढी बनवणं खूप सोपं आहे. अगदी लहान मुलं पण हिला बनवू शकतात. खूप कमी वस्तू आणि कमी खर्चात ही बनते. खरंच ही मिनिएचर गुढी इतकी क्यूट दिसते की ती पाहता क्षणी कोणालाही आवडेल. फ्रेंड्स, तुम्हाला आजच्या 2 गुढी स्पेशल DIY पैकी कोणता DIY जास्त आवडला हे मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा. अशी गोड क्यूट मिनिएचर गुढी तुम्हीही बनवा आणि तुमच्या शोकेसची शोभा वाढवा. तुमच्या मिनिएचर गुढीचा फोटो तुम्ही माझ्यासोबत इंस्टाग्रामवर शेअर करू शकता. माझा इंस्टाग्राम ID आहे artcrafty2017. वाव, किती क्यूट दिसते ना. चला तर आता करूया थोडंसं हेअर केअर रुटीन. इथे मी भिजवत आहे केसांसाठी मेहंदी, बट इन माय स्टाईल. आयनच्या कढईमध्ये पाणी घेतलं आहे. गॅस ऑन आहे. यात मी टाकत आहे 2 चमचे चहापत्ती, अर्धा चमचा कॉफी पावडर, अर्धा चमचा घरी बनवलेली बीटरूट पावडर, थोडेसे मेथी दाणे, थोडासा सुकलेला कढीपत्ता. तुम्ही फ्रेश कढीपत्ता पण घेऊ शकता. सुकलेली जास्वंदाची फुलं. गॅस बारीक केला आहे. अधूनमधून हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. घरी वाळवलेला आवळा आणि त्याच्या काही बिया पण होत्या, त्या पण मी यूज करतेय. वाळलेली संत्र्याची सालं. आवळा आणि संत्री यामध्ये व्हिटॅमिन C असते, जे केसांसाठी खूप पोषक आहे. अजून थोडेसे जास्वंदाची फुलं मी इथे घातली आहेत. हे मिश्रण थोडंसं उकळलं की थोडासा कांद्याचा पाचोळा मी इथे टाकणार आहे आणि हे पाणी 15 मिनिटं छान असं उकळू दिलं. गॅस बंद करून पाणी थंड झालं की त्याला गाळून घेतलं. हे गाळलेलं पाणी परत एकदा आयनच्या कढईत ओतलं. पाण्याचा रंग किती सुंदर आलाय ना. मी इथे ही हर्बल मेहंदी वापरत आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडची मेहंदी वापरू शकता. आयनच्या कढईतच आपल्याला मेहंदी भिजवायची आहे. अर्धा किलोचं 1 पॅकेट आधी मी पाण्यात मिक्स केला आणि नंतर दुसरा अर्धा किलोचा पॅकेट मिक्स करून घेतलं. मला एकटीला 1 पॅकेट तसं इनफ होतं. यावेळेस आम्ही 3 मेंबर ही मेहंदी यूज करणार आहोत.
रात्रभर मेहंदी भिजवून घेतली आणि सकाळी बघा कलर किती छान आला आहे. यातली थोडी मेहंदी ऑलरेडी वापरलेली आहे. यात मी थोडंसं फ्रेश ॲलोवेरा जेल वापरणार आहे. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे मैत्रिणींनो. माझ्याकडे ॲलोवेरा प्लांट आहे आणि मी बऱ्याच दिवसांपासून हे जेल वापरण्याचा विचार करत होते, तर म्हटलं आज मेहंदीमध्येच हे वापरून घेऊया. आता मेहंदी लावण्याआधी जरा माझ्या केसांचे काय हाल झाले आहेत ते बघा मैत्रिणींनो. म्हणजे 2 महिने झाले, संक्रांतीच्या आधी मी मेहंदी लावली होती. 2 महिन्यानंतर माझ्या केसांचा कलर उतरला आहे. पण तुम्ही पाहू शकता की माझे फ्रंट साईडचे किती केस पांढरे झाले आहेत. खरं तर याच कारणामुळे मी मेहंदी लावण्याला सुरुवात केली होती. तर मी लावली आहे मेहंदी. अगदी छान छोट्या छोट्या बट घेऊन मेहंदी लावली आणि 2 तासानंतर मी हेड वॉश करणार आहे. तोपर्यंत ही मेहंदी सुकू नये आणि हिचा जास्तीत जास्त कलर आपल्या केसांवर चढावा म्हणून मी कॅरी बॅगने केसांना कव्हर केलं. आणि फ्रेंड्स, हिअर इज आफ्टर रिझल्ट. वाव, असे केस होणार असतील तर द मेहनत वॉज वर्थ इट, नाही का? किती सुंदर शाईन आली आहे केसांना. आणि ज्या भागात कमी केस पांढरे झाले होते तिथे तर आता काही लक्षात पण येत नाहीये. आणि फ्रंटला खूप केस पांढरे झाले होते तिथे केसांना गोड असा बर्गंडी कलर आला आहे. मी प्रॉपर शॅम्पूने केस धुतले आहेत आणि तुम्ही बघू शकता केस फ्रीजी वगैरे झालेले नाहीत. केसांना सॉफ्टनेस आला आहे, खूप छान शाईन आली आहे, एकदम बढिया व्हॉल्यूम आला आहे, वाव असा कलर आला आहे. या रेमेडीजने हळूहळू केस हेल्दी आणि स्ट्रॉंग होत आहेत. और क्या चाहिए यार. टोटल वर्थ इट एफर्ट मैत्रिणींनो. आणि केसांना व्हॉल्यूम किती आलाय तो तर पहा. म्हणजे वाव. आधी मी ऑइलिंग केलेलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवलं आणि बिफोर आणि आफ्टर रिझल्ट नंतर तुम्ही खरोखर या गोष्टीला डिनाय नाही करू शकणार. पार्लरमध्ये जाऊन कलर केल्यासारखे केस झाले आहेत आणि एवढे सिल्की आणि शायनी. वरून माझ्या हातांवर मेहंदी लावल्याचा फील येतोय. मला तर असे मेहंदीचे हात खूप आवडतात, त्यामुळे मी हातानेच मेहंदी लावते. तुम्हाला मेहंदी भिजवण्याची ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. यूट्यूबने नवीन ऑप्शन दिला आहे हाईप नावाचा. त्यावर क्लिक केलं तर यूट्यूब हा व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत पाठवतो. हाईपवर क्लिक करून मला सपोर्ट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया अशाच एका आगळ्या वेगळ्या व्लॉगमध्ये. बाय बाय.